आम्ही चाललो आहे सकाळी सकाळी मॅरेथॉनला। आज आहे सोल्जरथॉन, आज आहे संडे, 17 तारीख आहे आजची आणि आम्ही चालले सोल्जरथॉनसाठी। इथं खूप मोठं सोल्जरथॉन आयोजित केलेलं आहे, खास करून स्पेशली जे आर्मी पर्सन आहेत आणि त्यांच्या फॅमिलीज आहेत त्यांच्यासाठी, त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे। आणि रात्रीचं भाऊजी आलेत, विघ्नेश आलेला आहे आणि आम्ही सगळेजण आता चाललो आहे। विगू किती पळणार आहे तू आज? 5 किलोमीटर पळणार आहे। चलो इकट्ठा सुबह सुबह हम लोग जा रहे हैं मैराथन के लिए। एक्चुअली ये सोल्जरथॉन है। Catch a glimpse of me. Don't you worry, it's okay to take a peek. See the magic words now, pretty please. Yeah, you try to hide it, and you've gotten curious. So let your feelings out, stop playing dumb. 'Cause you know I am the fire, I got a feeling. Wanna come a little closer? Relay, relay, relay. Attention! Only 21 kilometer runners. अपने बाएं मुड़। मुड़ना भाई। ओके। से जाना है, यहाँ से मत जाना, अदरवाइज आपका टाइमिंग नहीं आएगा। ओके? मैं रिक्वेस्ट करूंगा all 21 किलोमीटर रनर्स प्लीज गो टू द लाइनअप, लेकिन ओनली 21 किलोमीटर रनर्स, 10 और 5 वाले अब इस तरफ आ सकते हैं। 10 किलोमीटर एंड 5 किलोमीटर रनर्स अब आप लोग स्प्रेड आउट हो सकते हैं। आप लोगों ने लाइनअप नहीं जाना है, लेकिन जब उनका फ्लैग ऑफ होगा मैं सबसे रिक्वेस्ट करता हूं, सबने चिल्लाना है, ताली बजानी है जब वो लोग दौड़ेंगे। ओनली 21 किलोमीटर रनर्स। ओके, अब मैं रिक्वेस्ट करूंगा लेफ्टिनेंट जनरल A.K. रमेश सर, मेजर जनरल गौरव कौशल, विशिष्ट सेवा मेडल ब्रिगेडियर प्रवीण शिंदे, विशिष्ट सेवा मेडल हेड ऑफ SBI सिक्योरिटी श्री उपेंद्र राय, MD ऑफ You know I am the fire, I got a feeling. Don't you wanna come a little closer? आज ना इथं मॅरेथॉनसाठी खूप लोक आलेली होती। जे 10 किलोमीटर मध्ये जे पळणार होते ना, त्याच्यामध्ये जवळजवळ 2,500 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं आणि 5 किलोमीटर ते वेगळंच होतं। 21 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर अशा पद्धतीने 3 याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये रजिस्ट्रेशन झालेलं होतं आणि खूप लोक आलेली होती, खूप एन्जॉय सगळेजण करत होते। आणि इथं मधून मधून ना RJ विशाल हा आलेला होता, तो सगळ्यांचं मनोरंजन करत होता। मधून मधून झुंबा वगैरे पण व्हायचा आणि सगळ्यांना पळण्यासाठी, रनिंग करण्यासाठी ते प्रोत्साहित करायचे। सर्वात आधी ना जे 21 किलोमीटर रन करणार होते त्यांचं फ्लॅग आउट झालं, आधी ते पळाले आणि त्याच्यानंतर थोडा वेळ घेऊन जे 10 किलोमीटर पळणार आहे त्यांच्यासाठी थोडासा वॉर्मअप चालू होता आणि त्याच्यानंतर नॅशनल एंथम झालं आणि मग 5 किलोमीटर यांची रनिंग होणार होती। प्रत्येक वेळेस ना 21 किलोमीटर जेव्हा रनिंग करायला जात होते त्यावेळेस आधी नॅशनल एंथम झालं, पुन्हा 10 किलोमीटर त्यांच्या वेळेस झालं, पुन्हा 5 किलोमीटर त्यांच्या वेळेस झालं। 3 वेळेस नॅशनल एंथम करून एक छोटंसं वर्कआउट वगैरे करून मगच नॅशनल एंथम झाल्यानंतर फ्लॅग आउट व्हायचा आणि मग सगळेजण जायचे। आणि इथं पहा इतकं वातावरण छान आहे आणि हे सगळेजण झुंबा करतात, हे सर्वजण फन याच्यामध्ये आहेत। 10 किलोमीटर जे आहेत ना ते गेलेले आहेत आणि आता जे उरलेले आहेत हे 5 किलोमीटर मध्ये जे पळणार आहेत ते आहेत। It never worked out fine. I watched
मी स्वतः 5 किलोमीटर रन मध्ये होते आणि आम्ही सगळेजण आमचं सर्वात लास्ट झालं म्हणजे बघा 6 वाजले तिथं आणि 6 वाजता फ्लॅग आउट झाला आणि आम्ही आता निघालोय आणि इतका उत्साह होता. मी याआधी मागच्या वर्षी रजिस्ट्रेशन केलं होतं पण त्यावेळेस ना माझी तब्येतच अचानक खराब झालेली. म्हणजे ज्यावेळेस मॅरेथॉन होतं त्याच्या 2 दिवस आधीच तब्येत खराब होती त्याच्यामुळे एकदम असा ताप वगैरे आलेला मी गेलीच नाही. आणि यावेळेस म्हटलं काही झालं तर मी जाणार कमीत कमी सगळ्यांबरोबर एन्जॉय तरी करता येतं ना त्यानिमित्ताने घराबाहेर पडता येतं त्यानिमित्ताने आपली हेल्थचं काही इश्यूज असतील ना आपल्याला असं कळतं की आपल्या हेल्थमध्ये किती इश्यूज आहेत वगैरे आपल्याला पळता येतं का सगळ्यांबरोबर. हस्बंडचं तर वेगळं होतं बघा हे सगळे आर्मी पर्सन आहेत त्याच्यामुळं हे सगळे फिट आहेत सगळे पळू शकत होते रनिंग करू शकत होते. पण आम्हा बायकांचं ना थोडंसं राहतं की कधी आपण जातो एखाद्या वेळेस घरातली कामं असतात मग एक दिवस गेलं तर दुसऱ्या दिवशी राहून जातं 4 दिवस गेलं तर 8 दिवस राहून जातं असं होतं. पण मी यावेळेस ठरवलं काही झालं तरी मी मॅरेथॉन मध्ये पार्ट करणार घेणार आणि त्याच्यामध्ये मला जेवढं जमेल तितकं मी पळायचा प्रयत्न करणार. तर मला जसं जमत होतं थोडंसं पळायचं थोडंसं थांबायचं थोडंसं पळायचं असं करत करत मी सुद्धाही याच्यामध्ये मी भाग घेतला आणि याचा प्रयत्न करत होते की नाही फिनिश लाईन पर्यंत जायचं आणि आपली जी रन आहे ती कंप्लीट करायची. इथं ना सकाळ सकाळी आम्ही रनिंग करत होतो पण हे जे सिनरी तुम्हाला दिसते इथलं जे वातावरण दिसते इतकं सुंदर आहे तलावाच्या काठून आम्ही पळत होतो. असं वाटतच नव्हतं की आम्ही इतक्या लांब जातोय किंवा इतक्या लांब आम्ही रनिंग करतोय कारण वातावरणच इतकं आल्हाददायक होतं सकाळचं खूप छान वाटायचं आणि हिरवगार निसर्ग बघून ना असा थकवा जाणवत नव्हता. आणि खरं सांगू का अजिबात थकवा नाही जाणवला. हा थोडंसं पायाचं म्हणाल ना थोडंसं हा आपला सवय नसते ना त्याच्यामुळं थोडंसं दुखणार पण थकवा बिलकुल जाणवत नव्हता. बाकी आहे प्रत्येक रूटचा जो रनिंगचा जो रूट आहे ट्रॅक आहे तो वेगळा होता आणि हा 5 किलोमीटर वाल्यांसाठी होता. पण हा पूल जो होता तो थोडासा खूप लहान निमुळता असा पूल होता त्याच्यामुळे जास्त लोकांना सोडत नव्हते. 4 ते 5 जणांना एकदम सोडायचे त्याच्यामुळे ना आधी तिथे गर्दी झाली आणि मग 4 ते 5 अशी 5-5 लोक सोडली आणि मग ती थोडंसं गर्दी कमी झाली पण गर्दी खूप होती त्याच्यामुळे आम्हाला जवळजवळ अर्धा पाऊण तास इथं थांबावं लागलं आपला नंबर येईपर्यंत कारण तो एकच रस्ता होता 5 किलोमीटर वाल्यासाठी त्याच्यामुळं. आणि मग आता मी तो पूल पार केला आणि मग तलावाच्या काठून जे वातावरण दिसतंय ना खूप छान वाटतंय हिरवगार आणि मस्त सकाळचं वातावरण एकदम शांत वाटतं. मी सुद्धा इथं बरेच दिवस झालं राहतीये पण ना असं पूर्ण हा एरिया सुद्धा मी एक्सप्लोअर केलेला नाहीये किंवा पूर्ण एरिया सुद्धा मी हा बघितलेला नाहीये. पण चला मॅरेथॉनच्या निमित्ताने का होईना हा पूर्ण एरिया बघून झाला आणि समजलं ना की बाबा हा रस्ता कुठून जातो किंवा काय. आमची 5 किलोमीटरची मॅरेथॉन कंप्लीट झालेली आहे आणि आता आम्ही चाललोय आम्हाला तिथे मेडल भेटतंय तिथं कारण काय होतं की सगळ्याच्या कॅटेगरी ज्या होत्या ना 21 किलोमीटर 10 किलोमीटर 5 किलोमीटर ह्या सगळ्या वेगळ्या ठिकाणी होत्या त्याच्यामुळं आम्ही पुढे चाललोय आता मेडल घ्यायला. मेडल वगैरे घेतल्यानंतर आम्ही पुढे गेलो जिथं चहा नाश्ता वगैरेची सोय केली होती. चहा घेतला नाश्ता घेतला आणि पुढे मग आता वेळ होती फोटोची. मग फोटो सेशन तर झालं पाहिजे ना. व्हिडिओ काढले फोटो काढले आणि पुढे बघा किती छान फोटो काढले.
इथं ना RJ विशाल होता आणि तो सगळ्यांना गाण्यांवरती नाचायला लावायचा. मग इथं फौजी असो, लेडीज असो, मुलं असो, त्याच्या तालावरती म्हणजे तो गाणे म्हणजे गाणे लावायला सांगायचा आणि मस्त सगळ्यांना नाचायला सांगायचं आणि त्यांच्यासोबत स्वतःही नाचायचा. खूप एन्जॉय करत होते सगळेजण आणि खरंच ना असं क्वचितच होतं. सगळ्या लोकांना इतका फन करायला, इतकी मजा करायला फार क्वचित भेटतं. कारण नेहमी त्यांना एखाद्या बाउंड्रीवरती, एखाद्या बॉर्डरवरतीच उभं राहावं लागतं संरक्षण करण्यासाठी. त्यामुळे इथं थोडीशी फन त्यांनी केली आणि आता आम्ही चाललोय घरी. पुढच्या मॅरेथॉनला लय जवळ येणार बाबा तू. हा, मम्मीला पळवायचं आता. हा, पप्पा नाहीत पण विघ्नेश आहे. चालते मग, मोठे नाही का होणार वर्षाने तू. इथे विघ्नेश आणि भाऊजी परत चाललेत आता गावाकडं. कारण भाऊजी आले होते परवा, सुट्टीवर आलेत आणि त्यांची सुट्टी खूप कमी आहे. त्याच्यामुळे ते म्हटले नको थांबायला, यावेळी सुट्टी खूप कमी आहे, त्याच्यामुळे ते थांबले नाहीत. आणि आता ते चाललेत, हजबंड गेलेत त्यांना सोडायला. आणि नंतर फोन आला की भाऊ येणार आहे दुपारी, कॅन्टीनला यायचं होतं त्याला. मग त्याने कॉल केला की बाबा कॅन्टीन आहे का, कॅन्टीनचं सामान वगैरे. तर माझे पप्पा, तुम्हाला माहिती असेल की माझे पप्पा आर्मीमध्ये होते आणि माझ्या पप्पांच्या मागे मग आईला सुद्धा कॅन्टीनच्या फॅसिलिटीज मिळतात. मग त्याला थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून तो येणार होता. मग आता मी स्वयंपाकाला लागली की चला आता तो येईपर्यंत पटकन स्वयंपाक आवरता आला पाहिजे. मग पटकन होणार असं काय आहे ना की मसूरची डाळ आणि भात, आणि तो सगळ्यांनाच आवडतो आणि त्यालाही खूप आवडतं मसूरच्या डाळीची भाजी. हा अख्खा मसूर मी घेतलेले आणि मग तो कुकरमध्ये मी लावलाय आणि त्याची मी भाजी करणार आहे, त्याची म्हणजे आमटी करणार आहे. आणि इथे मी पीठ घेतलंय आता मळायला, असं पटकन पीठ मळून घेते. आणि आजचा मेनू साधाच आहे, कच्च्या टमाटरची चटणी करणार आहे मी. असं ह्याच्यावरती भाजून करणार आहे, कच्च्या टमाटरची चटणी, चपाती आणि मसूरच्या डाळीची आमटी आणि भात. इथे पीठ मळून झालेलं आहे आणि मी इथं भाजीची तयारी करून घेतेय. कांदा कापून घेतलाय, थोडंसं खोबरं लसूण पण मी बारीक करून घेतले, शेंगदाण्याचं कूट पण मी करून घेतलेलं आहे. आणि इथं साधीच फोडणी घालणार आहे, थोडंसं जिरी मोहरी आणि त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि कांदा वगैरे घालून व्यवस्थित परतून घेऊन त्याच्यामध्ये मी टमाटर घालून घेणार आहे. आणि जे मसाले आहेत ना, धनिया पावडर, जिरा पावडर आणि हा आहे कॅचचा गरम मसाला, आणि हा गरम मसाला वगैरे घालणार आहे. आणि साधीच मसूरच्या डाळीची आमटी करणार आहे. छान लागते, मसूरच्या डाळीला ना स्वतःची चव असते, त्याच्यामुळे ती आमटी छान लागते, भाताबरोबर मस्त लागते. आणि ती करून घेणार आहे. आणि तेवढ्यात तो आला, पण त्याला कॅन्टीनला जायचं होतं. मग ह्यांच्याबरोबर तो गेला, हे दोघं आता कॅन्टीनला गेलेत. थोडा वेळ तिथं काय सामान घ्यायचं ते घेतील आणि आल्याबरोबर म्हणेल वाट जेवायला, कारण त्याला खूप घाई असते. येतो ना असा, तो कधी राहता येत नाही जास्त करून. आला का की त्याला जायचं असतं लगेच, किंवा आला की म्हणणार वाट जेवायला, नाही तर मग मी जातो, आज त्याची घाई असते. त्यामुळे खूप पटपट स्वयंपाक करावा लागतो तो यायचा असल्यानंतर. इथे मी 2-3 टमाटर घेतले, 2-3 मिरच्या घेतलेत आणि 2 लसणाचे गड्डे घेतलेले आणि ते मी गॅसवर भाजून घेतली ह्याच्यासाठी, चटणी करण्यासाठी. याची चटणी ना खरंच खूप छान लागते, याला तडका द्यायची सुद्धा गरज नाही. हे पूर्ण जेव्हा भाजेल ना त्यावेळेस व्यवस्थित त्याची काळी टरफलं काढून घ्यायची आणि छानपैकी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची, झाली चटणी. भाजी झाली, भात झाला, चटणी पण करून झाली आणि आता मी करते चपात्या. आणि मग झाला माझा स्वयंपाक झाला की तोपर्यंत तो येईलच. मग असं आल्यानंतर ना मग थोड्याशा गप्पा वगैरे होतात आणि नंतर मग तो जायला निघतो. मग थोड्याशा आम्ही गप्पा मारल्या, जेवण वगैरे केलं, गप्पा मारल्या, थोडा वेळ बसलो आणि आता तो निघालाय जायला. त्यालाही जायचं असं, कारण त्यालाही आठवड्यातून एकदाच सुट्टी मिळते, एकच रविवार असं, त्याच्यामुळे त्याच्याही मागचं त्याच्या घरची कामं असतात भरपूर. करेगी इतने दिन टाइम मतलब तेरे को सपोर्ट करेंगे और उसके ऊपर तेरा जो अरे
अथर्व की माँ को कैंटीन देखना है। तर फ्रेंड्स, हा होता आजचा व्हिडिओ. आजचा दिवस जो आहे ना तो खूप खूप छान गेला. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला व्हिडिओ जराही आवडला असल्यास प्लीज एक लाईक नक्की करा आणि छान छान कमेंट्स करा. आणि जर चॅनलला नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. तर पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.